नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मराठी शाळा वाचल्या तर समाज वाचेल, कॉम्रेड धनाजी गुरव। शिवाजीनगरचा ज्ञानोत्सव 2025 कार्यक्रम उत्साहात। जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर बोरगाव तालुका वाळवा या शाळेचा शिवाजीनगरचा ज्ञानोत्सव 2025 हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला। त्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी पुढे बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले की जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम घेणं गरजेचं झालेलं आहे। शैक्षणिक आणि आदर्श विचारांच्या मार्गावरती तरुणांना अशा प्रकारे कायम व्यस्त ठेवणे हे खूप गरजेचं झालेलं आहे। सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या थोर महापुरुषांच्या विचारांची चळवळ या निमित्ताने सुरूच राहील। मराठी शाळा वाचल्या तर येणारा समाजही वाचणार आहे, याची जाणीव या निमित्ताने सर्वांना होणं गरजेचं आहे। बोरगाव गावातील ग्रामस्थ हे निश्चितपणे या बाबी ध्यानात ठेवून मराठी शाळा वाचतील असं ते पुढे म्हणाले। यावेळी बोरगाव गावचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आम्हाला जुन्या मराठी शाळेतील दिवसांची आठवण झाली। शिवाजीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा पट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला आमच्या मराठी शाळेची आठवण झाल्याचे त्यांनी गौर उद्गार काढले। या स्नेहसंमेलनासाठी पालकांचा सहभाग भरभरून होता। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पालकवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते। मुलांच्या गाणी ऐकण्याची उत्सुकता तुमच्या मनात आहे तशी माझ्या पण मनात आहे, पण असे कार्यक्रम वेळोवेळी होत नाही। सगळे शिक्षक असे कार्यक्रम घेत नाहीत। त्यामुळे क्षीरसागर सरांचे आभार की त्यांनी अशा पद्धतीने कार्यक्रम ठेवला। मुलांना अधिकारी घडवणाऱ्यांचे सत्कार केले हे फार चांगलं आहे। त्याचं कारण असं काही मुलांना रस्त्यावर ठेवणं, विचारावर ठेवणं आता आजकाल अवघड आहे। TV असेल, व्हॉट्सअप असेल, मोबाईल असेल, मुलांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचे सगळे प्रयत्न सुरू असताना त्यांना विचार करायला लाव। आजकाल महाराष्ट्रामध्ये शाळा गावागावातून आहेत। तुमची पण शाळा वाडी वस्तीवर आहे। एक काळ असा होता की आपल्याला शिकायला मिळत नव्हतं। शिकायला मिळावं म्हणून नामदेवांच्या पासून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून, तुकोबांच्या पासून, कर्मवीर पावराव पाटील, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांनी प्रयत्न केले म्हणून गावागावामध्ये आज शाळा आहे। आमची मुलं शिकायला लागली। असे कार्यक्रम होऊ शकतात, एकत्र येतात, समजून घेतात। पण ही परिस्थिती अशीच राहायची असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे आणि समजून घेऊन भविष्याचा कानोसा घ्यायला पाहिजे। कारण आत्ताचे राज्यकर्ते हे आमच्या शाळा हळूहळू बंद करायला लागले। त्यांना जे महत्त्वाचं वाटतंय ते करताय आणि मनुस्मृतीच्याकडून मिळून आम्ही जो शिक्षणाचा हक्क मिळवला तो परत काढून घेता येईल का काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे। सांगली जिल्ह्यातल्या 550 शाळा त्यांनी बंद केल्या। आपल्या भागातले सुद्धा अडचण अशी होऊ शकते, याची सगळ्यांनी मिळून काळजी घेऊन शिक्षणाबद्दल गंभीरपणे विचार करणारे तुम्ही सगळ्यांनी असेच कार्यक्रम चालू ठेवा। शिक्षणाला महत्त्व द्या, शाळेला महत्त्व द्या, एवढा आग्रह करतो आणि थांबतो। धन्यवाद।